एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामच्या सगळ्या इम्पॉर्टंट व्हिडिओज पाहण्यासाठी त्याचप्रमाणे लेटेस्ट क्वेश्चन पेपर्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला खाली लगेच दिसतील आणि त्याचप्रमाणे मी जसजसे नवीन व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। त्याचप्रमाणे ड्रॉइंगचे सगळे अपडेट्स, ड्रॉइंगची रिझल्ट डेट हे देखील चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। याआधी बरेचसे ड्रॉइंगचे व्हिडिओज अपलोड केले आहेत, क्वेश्चन पेपरच्या देखील व्हिडिओ टाकले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामचा सेकंड पेपर स्मरणचित्र म्हणजेच मेमरी ड्रॉइंग हा क्वेश्चन पेपर अतिशय लेटेस्ट आणि इम्पॉर्टंट असा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। हा पेपर तुम्ही एक्झामला जाताना करूनच जायचा आहे। वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहिजे आहे। हा पेपर एलिमेंटरी एक्झामच्या पहिल्याच दिवशी दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये पेपर होणार आहे। पेपर 2 तासाचा असणार आहे। पहिला पेपर तुमचा ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र झाल्यानंतर हा सेकंड पेपर स्मरणचित्र म्हणजे मेमरी ड्रॉइंग असतो। पेपर अतिशय इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। त्याचप्रमाणे मेमरी ड्रॉइंग म्हणजेच स्मरणचित्रसाठी खूप सोप्या माणसांची चित्र कशी काढावीत, वुमन फिगर्स कसे काढावेत, मुलांचे फिगर्स, मॅन वुमन, मुलं मुली अशा सगळ्या फिगर्स अतिशय सोप्या पद्धतीने कशा काढायच्या हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काढून दाखवल्या आहेत। त्या फिगर्स तुम्ही कशा काढायच्या ते चॅनलवरती जाऊन त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यातून तुम्हाला खूप फायदा होणार आहे, कारण त्यामध्ये खूप सोप्या फिगर्स मी काढायला शिकवल्या आहेत। त्यामुळे ते देखील व्हिडिओ नक्की पहा। त्याचप्रमाणे एक्झामला जाताना तुम्ही बरोबर काय घेऊन जायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि शेवटी मी तुम्हाला पेपर दाखवते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। पेपर मी तुम्हाला दाखवणारच आहे। पेपर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे, समजावून सांगणार आहे। एक्झामच्या आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस आधीच तुम्ही तुमची बॅग भरून ठेवायची आहे। त्या बॅगमध्ये तुम्ही सर्व पेन्सिल शार्प करून ठेवायच्या आहेत, पॅलेट स्वच्छ धुवून पुसून क्लीन करून ठेवायची आहे, ब्रश धुवून क्लीन करून ठेवायचे आहेत, ऑइल पेस्टल कलर्स लाईट टू डार्क असे लावून घ्यायचे आहेत, म्हणजे तिथे गेल्यानंतर शेड शोधायला तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही। बॉटल असतील तुमच्याकडे कलर्सच्या आणि त्याचे झाकण जे आहेत ते एकाच कलर्सचे असतील तर तुम्ही घरूनच त्या बॉटलमधील कलर काढायचा आणि त्या झाकणावरती त्याचा कलर देऊन तुम्ही रात्रीच ठेवायचा आहे, म्हणजे तिथे गेल्यानंतर कलर शोधत बसण्याची गरज पडणार नाही। वेळ खूप महत्त्वाची असते, टाईम मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं। माझ्या अपलोड केलेल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या पाहिल्यानंतर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आणि पेपर कसा पूर्ण करायचा हे तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ त्या सगळ्या नक्की पहा। त्याचप्रमाणे जर तुमच्या बॉटलमधील रंग ड्राय झाला असेल किंवा सुकला असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच त्यामध्ये रात्रीच 4-5 पाण्याचे थेंब टाकून ठेवा, म्हणजे कलर व्यवस्थित तयार होईल। त्याचप्रमाणे कंपास बॉक्स बरोबर घेऊन जा। तुमच्याजवळ कापडी म्हणजे सुती कॉटनची 2 फडकी बरोबर ठेवा। ड्रॉइंग एक्झामच्या वेळी रेग्युलर पॅड तुम्हाला उपयोगाचे ठरत नाही, त्यामुळे ड्रॉइंग एक्झामला जाताना तुमच्याकडे मोठे ड्रॉइंगचे पॅड जे ड्रॉइंग मटेरियलच्या दुकानामध्ये मिळते ते तुम्ही घेऊन जा। या पॅडची साईज मोठी असते। एक्झाम सेंटरवर तुम्हाला जे आन्सर शीट म्हणून ड्रॉइंग पेपर तिथेच मिळणार आहे आणि हे जे आन्सर शीट असते ते मोठे असते, त्यामुळे ड्रॉइंग पॅड मोठे लागणार आहे, छोटे पॅड तुम्हाला उपयोगाचे होणार नाही। सॉफ्ट इरेझर घेऊन जा, शार्पनर चांगल्या क्वालिटीचे घेऊन जा, तुम्हाला जे ब्लॅक पेन लागत असतील, जेल पेन लागत असतील ते सगळे घेऊन जा। कोणालाही सामान मागण्याची वेळ येणार नाही, अशा पद्धतीने तुमचं सामान तुमच्या जवळ ठेवा, म्हणूनच मी हे व्हिडिओमध्ये बारीक गोष्टी सांगितल्या आहेत। ब्रश 0, 1, 3, 5, 12 अशा नंबरचे ब्रश वॉश देण्यासाठी घेऊन जा। त्याचप्रमाणे फ्लॅट ब्रश देखील घेऊन जा। ऑइल पेस्टल क्रेयॉन्स असलेला बॉक्स तुम्ही घेऊन जा। पोस्टर कलर किंवा तुम्हाला वॉटर कलर हवे असतील तर ते तुम्ही घेऊन जा। पांढरी पॅलेट किंवा बशी काहीतरी कलर मिक्स करण्यासाठी घेऊन जा। पाण्यासाठी तुम्ही 2 पसरट भांडी, एक भांडं तुम्हाला ब्रश ठेवण्यासाठी लागेल आणि एक भांडं तुम्हाला कलरिंगसाठी किंवा ब्रश क्लीन करण्यासाठी लागेल। ग्लासच्या आकाराचे भांडे तुम्ही ब्रश क्लीन करण्यासाठी घेऊ शकता, म्हणजे ते कलंडणार नाही। आणि ड्रॉइंग करताना लक्षात ठेवायचं की इरेझरचा वापर कमीत कमी करायचा, लाईट स्केच करायचं। ही सगळी बारीक माहिती अतिशय इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुम्हाला जे ड्रॉइंगसाठीचे हॉल तिकीट तुम्हाला शाळेतून दिले आहे, स्कूलमधून दिले आहे ते बरोबर घेऊन जा।
त्याची एक झेरॉक्स तुम्ही घरामध्ये काढून ठेवा, म्हणजे चुकून ते खराब झालं तरी तुमच्याकडे एक झेरॉक्स राहील. त्याचप्रमाणे तुम्हाला स्कूलचे आयडेंटिटी कार्ड बरोबर घेऊन जावे लागणार आहे. जर तुम्ही हॉल तिकीट आय कार्ड घेऊन गेला नाही तर तुम्हाला परीक्षेला एक्झामला बसून दिले जात नाही. तुम्हाला जिथे तुमचा नंबर लागला आहे ड्रॉइंग एक्झामचा त्या सेंटरला तुम्ही आधीच अर्धा तास पोहोचायचं आहे, कारण दिलेल्या वेळेचा तुम्हाला व्यवस्थित उपयोग करता येईल. टाईम मॅनेजमेंट देखील माझ्या व्हिडिओमध्ये कसे करायचे ह्याच्या सगळ्या व्हिडिओ मी टाकल्या आहेत. माझ्या सगळ्याच व्हिडिओ जर चॅनलवर जाऊन पाहिल्या तर प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला 100% खूप सारी माहिती मिळणार आहे. वाटलास वेळ नसेल तुम्ही तर फास्ट स्पीड करून तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला त्याचा खूप उपयोग होणार आहे. खूप एक्झाम्पल्स प्रत्येक सब्जेक्टचे त्यामध्ये दाखवले आहेत. आता आपण क्वेश्चन पेपरला सुरुवात करूया. हा समोर दिसत आहे तो अतिशय लेटेस्ट असा क्वेश्चन पेपर आहे. हा तुम्ही नक्की करून जा. मी मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र एलिमेंटरीचा सेकंड पेपर तुम्हाला दाखवत आहे. हा पेपर 2 तासाचा आहे आणि हा पेपर तुम्हाला 4 प्रकारच्या लँग्वेजमध्ये दिला जातो. त्याच्यावर सुरुवातीला इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स असे लिहिलेले आहे. सुरुवातीला पेपर इंग्लिशमध्ये आहे. हा पेपर जो आहे ते सुरुवातीला पहा इंग्लिशमध्ये दिलेला आहे. खाली म्हणजे इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी इंग्लिशमधून पेपर दिला आहे. मराठी मिडियमच्या मुलांसाठी मराठीतून हा पेपर दिलेला आहे. पेपर मी तुम्हाला सगळा समजावून सांगणार आहे, फक्त आधी मी तुम्हाला दाखवते. हा हिंदीमधून पेपर दिलेला आहे पाठीमागच्या साईडला आणि शेवटी पेपर उर्दू भाषेमधून दाखवला आहे. म्हणजे तुम्हाला यावरून कळालं असेल 4 लँग्वेजमध्ये हा पेपर तुम्हाला दिला जातो आणि तुम्ही ज्या लँग्वेजचं तुम्ही रीड करू शकता त्या लँग्वेजचं रीड करून तुम्ही तुमच्या व्यवस्थित ड्रॉइंग काढू शकता. पहा पेपरमध्ये समोर तुम्हाला दिसत आहे इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स. फर्स्ट नंबरला लिहिलं आहे डू नॉट यूज एनी मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट फॉर ड्रॉइंग. ड्रॉइंग इन स्मॉल साईज विल नॉट बी कन्सिडरेड. आणि खाली त्याचे सब्जेक्ट दिलेले आहेत. इंग्लिशमध्ये पेपर वाचल्यानंतर खूप वेळ जाणार आहे. मी मराठीतून आता तुम्हाला पेपर सगळा सांगणार आहे. पहा मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्रचा पेपर आत्ता आपण पाहत आहोत. महत्त्वाचा पेपर आहे. परीक्षार्थीसाठी सूचना. 1 नंबरला दिला आहे कोणतीही यांत्रिक साधने वापरू नयेत. 2 नंबरला दिलं आहे लहान आकारातील चित्र विचारात घेतले जाणार नाही. 3 नंबरला दिलेला आहे चित्ररचना स्वनिर्मित असावी. इतर चित्राची नक्कल असू नये. दुसऱ्यांची कॉपी तुम्ही करायची नाही. 4 नंबरला दिला आहे विषयाला अनुसरून चित्रात इतर सूचक घटक आणि योग्य पार्श्वभूमीचा समावेश असावा. चित्रातील घटकांचे रेखाटन, हालचाली, स्थिती, सुयोग्य रंगकामाकडे लक्ष असावे. खालील सूचित घटकांना प्रसंगावर आधारित चित्रनिर्मितीच्या दृष्टीने पेन्सिलने कोणतेही एक शीघ्र चित्र काढा व योग्य रंगात रंगवा. यावरून तुम्हाला क्वेश्चन पेपर कसा येणार आहे ते समजलं असणार आहे, म्हणूनच मी हे तुम्हाला दाखवलं आहे. इथे पहा 3 विषय दिले आहेत. यातील एक विषय तुम्ही निवडायचा आहे, चूज करायचा आहे आणि कोणत्याही एका सब्जेक्टचे ड्रॉइंग तुम्ही काढायचे आहे. फर्स्ट नंबरला तुम्हाला काय सब्जेक्ट दिला आहे? शाळेच्या परिसरातील झाडांना पाणी घालणारे मुले किंवा मुली. 2 नंबरचा सब्जेक्ट आहे आईसोबत शाळेत जात असलेले मुले आणि 3 नंबरचा सब्जेक्ट आहे खेळाच्या मैदानावर फुटबॉल खेळत असलेली मुले. हे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत. आता खाली तुम्हाला सूचित रंग माध्यम हे सांगितलं आहे, तर तुम्ही कोणते कलर्स वापरू शकता? वॉटर कलर्स वापरू शकता, कलरफुल पेन्सिल्स वापरू शकता, वॅक्स, क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या इंक किंवा तुमच्याकडे जे कलर्स उपलब्ध असतील ते तुम्ही स्वतंत्रपणे म्हणजे कोणताही कलर तुम्ही एक वापरू शकता किंवा अनेक कलर्ससुद्धा एकाच पेपरमध्ये तुम्ही वापरू शकता असं या ठिकाणी सांगितलं आहे. या सब्जेक्टच्याच नाही तर अशा भरपूर सब्जेक्ट, हे सब्जेक्ट तर माझ्या तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळणारच आहेत. शाळेतील झाडांना पाणी घालणारी मुले, आईसोबत जात असलेली मुले, खेळाच्या मैदानावर फुटबॉल खेळत असलेली मुले, पण त्याच प्रकारे इतरही भरपूर सब्जेक्ट माझ्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून मी ते अपलोड करून ठेवले आहेत. माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या सगळ्या शंका, तुमच्या
मनामध्ये ज्या काही प्रश्न असतील ते सगळी अडचण तुमची दूर होणार आहे। आणि व्हिडिओमधून तुम्हाला फक्त माझ्या ड्रॉइंग दाखवले जात नाहीत, तर त्यामधून भरपूर असे एक्झाम्पल्स, अतिशय इम्पॉर्टंट टिप्स, इन्फॉर्मेशन दिलेली आहे। या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कोणते कलर्स वापरायचे ते सांगितलेले आहे। त्यानंतर ड्रॉइंग एक्झामला ए ग्रेड मिळवण्यासाठी पहा, महत्त्वाची गोष्ट, ड्रॉइंग एक्झाम जी आहे आणि त्याला ए ग्रेड मिळवण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी चॅनलवरती अपलोड केलं आहे। त्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये सांगितल्या आहेत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकली तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत। अशाच प्रकारच्या सगळ्या क्वेश्चन पेपर्सच्या, ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या लेटेस्ट व्हिडिओज, अपडेट्स, रिझल्ट डेट आणि बऱ्याच काही यूजफुल अशा व्हिडिओ स्टुडंटसाठीच्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका। बटन दाबल्यानंतर, हाईप केल्यानंतर देखील मला लाईकच मिळणार आहे, त्यामुळे लाईक आणि हाईप हे दोन्ही बटन नक्की दाबा। धन्यवाद।